रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 21 तासांपासून ठप्पच आहे। कशेडी घाटात एलपीजी टँकर पलटल्यानं इथली वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। दरम्यान ह्या भागात अपघातामुळे सुरू झालेली गॅस गळती थांबवण्यात यश आलं असून आता गॅस शिफ्टिंगचं काम सुरू आहे। त्यामुळे वाहतूक विनेरे मार्गे वळवण्यात आली आहे। तर अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात। वाहतूक पूर्वस्थितीवर आणण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असल्याचं समजतंय। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर। प्रणव, आपण बघतोय की गेल्या 21 तासांपासून इथली वाहतूक जी आहे मुंबई गोवा महामार्गावरची ठप्प आहे। सध्या तिथली काय परिस्थिती आहे? आता युद्ध पातळीवर काम सुरू आहे का? मधुरा, गेल्या काल सकाळी 11 वाजता हा अपघात जो झाला होता, अपघात झाल्यानंतर या ठिकाणी जी गॅस एलपीजी गॅसचे इंजिनियर्स आहेत या ठिकाणी यायला उशीर झाला। त्यामुळे गॅस लिकेज जे होत होतं ते बंद करण्यात उशीर झाला। रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होतं। आज सकाळी हे काम जे आहे ते थांबवण्यात आलं आणि गॅस टँकरमधून गॅस गळती थांबवण्यात आली। मात्र जे गॅस शिफ्टिंगचं काम आहे ते सध्या या ठिकाणी आहे आणि गॅस शिफ्टिंग कालावधीला थोडा वेळ जाणार असल्या कारणाने हा घाट जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। कालपासून हा घाट जो आहे तो पूर्णतः ठप्प आहे। आज जी वाहतूक जी आहे ती मुळशी विनेरे मार्गे पहाडपर्यंत वळवण्यात आले। मात्र मधल्या पट्ट्यामध्ये जी वाहतूक अनेक गाड्या ज्या काल रात्रीपासून पळवल्या होत्या। काही लोकांना पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे विनेरे मार्गे वळवल्यामुळे सिंगल रस्त्यामुळे काही काळ तिथे वाहतूक कोंडी झाली। मात्र वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे या ठिकाणची वाहतूक जी कोंडी जी आहे आता मुकलेली आहे आणि घाट जो आहे तो अनिश्चित काळासाठी अद्यापही बंदच आहे। धन्यवाद प्रणव या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की काल इथे अपघात झाला, तो म्हणजे टँकर एलपीजी टँकर जो होता तो उलटला आणि त्यामुळे हा अपघात झाला आणि इथली वाहतूक जी आहे मुंबई गोवा महामार्गावरची ती 21 तासांपासून ठप्प आहे आणि विनेरे मार्गे ही वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।